मी अरमान पठाण, आपण बघत आहात शार्प न्यूज। आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते। मालेगावात बिऱ्हाड आंदोलनाचा उद्रेक। 6 तासांच्या हायव्होल्टेज ड्रामानंतर वनविभाग अखेर झुकला। मालेगाव प्रतिनिधी 38 एकर वन जमिनीवरील 17 बोगस दाव्यांविरोधात आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाने आज अत्यंत आक्रमक रूप धारण केले। शेकडो ग्रामस्थ आपल्या शेळ्या, मेंढ्या आणि जनावरांसह थेट वनविभाग कार्यालयावर धडकले। प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वारे बंद केल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला। सलग 6 तास चाललेल्या या बिऱ्हाड आंदोलनाच्या तीव्र दबावापुढे अखेर वनविभाग प्रशासनाला झुकावे लागले असून सर्व मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण आणि आंदोलन मागे घेण्यात आले। 6 तासांचा ठिय्या आणि जनावरांचे हाल, आंदोलन भडकले। आज सकाळी मालेगाव तालुक्यातील विविध भागांतून ग्रामस्थ आपले संसारोपयोगी साहित्य, शेळ्या, मेंढ्या, गुरेढोरे आणि घोडेगाड्या घेऊन वनविभाग कार्यालयाकडे निघाले। आंदोलकांचा मोठा ताफा पाहताच प्रशासनाने कार्यालयाचे सर्व गेट बंद करून टाकले। आत शिरण्यास जागा न मिळाल्याने आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच डेरा दाखल करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली। दुपारच्या उन्हात सलग 6 तास चाललेल्या या आंदोलनात जनावरांना चारा आणि पाणी न मिळाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली। भुकेल्या, तहानलेल्या जनावरांची अवस्था पाहून आंदोलनकर्त्यांचा राग अनावर झाला। आमच्या जनावरांना आधी आत सोडा, असा पवित्रा घेत संतप्त ग्रामस्थांनी बंद गेटवरच वनविभाग प्रशासनाविरोधात जोरदार तांडव घडवून आणले। 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची धावपळ, आंदोलनाचा वाढता आक्रमक भडका आणि उद्या असलेला स्वातंत्र्य दिन ऑगस्ट 15 ध्यानात घेता कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती निर्माण झाली। या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने सूत्रे हलवली। स्वातंत्र्य दिनापूर्वी आंदोलन कसेही करून सोडवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। मागण्या मान्य, उपोषणाची यशस्वी सांगता आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर वनविभाग प्रशासनाने माघार घेतली। बोगस दाव्यांची निष्पक्ष चौकशी आणि दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन देत प्रशासनाने आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या। मागण्यांचे लेखी आणि ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनकर्ते संतोष बोरकर व ग्रामस्थांनी आपले उपोषण व बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली। या यशामुळे आंदोलकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे। माझं नाव सीताराम त्र्यंबक बोरकर। आम्ही वारंवार यांना निवेदन देऊन सगळ्या गोष्टी करून आम्ही हरून गेलो बा आता आपल्याला काय पर्याय करायचं बा, आपल्या जनतेसाठी तर आपलं खूप आत्मा तळतळतोय, पण या जनतेला न्याय कोणी द्यायचा बा आता। मग आम्ही 4 लोकांनी, परलाल भाऊनी आम्ही संघर्ष केला का बा आपण काय कुठेतरी लढा तयार करायचा बा। मग परलाल भाऊला सांगितलं का बा आम्ही पक्का सक्षम आहे त्या गोष्टीला। मग आम्ही उपेशनच्या तारखा बिरखा सगळं कंप्लीट केल्यानंतर आम्ही उपेशनची तारीख झाली। मग आम्ही भाऊंना विकेश भाऊंना फोन केले, आपले यांना आपला प्रदीप भाऊंना फोन केले, शेखर दादा पवारांना फोन केले। मग त्यांनी भाऊ लगेच आम्हाला त्या क्षणात तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, तुम्ही लगेच आम्ही घरून निघालो। 10चा टायमिंग दिला, आम्ही 9 वाजता घरून निघालो। निघताच आम्ही इथं पोहोचत तोसून भाऊ प्रदीप भाऊ हे इथं हजर। आम्हाला चढायच्या आत त्यांनी तो आम्हाला पाठिंबा जाहीर केला मॅडम। आणि कोर्ट तात्या आम्हाला कोर्ट तात्याने अशी खूप मदत मोठी केली का नाशिकपर्यंत, प्रत्येक कलेक्टर साहेबांपर्यंत, प्रत्येकपर्यंत आम्हाला त्यांनी कागदाची पूर्तता केली। मग आम्ही तिथून आल्यानंतर जेव्हा आम्हाला यांचं मदत मिळाली, आम्ही पहिल्या दिवशी उपोषणाला रुजू झाल्यावर आम्हाला एवढा संघर्ष आला मॅडम, माझ्या हत्येमध्ये मी कधी बी ही पायरी केलेली नव्हती। मी 15 वर्ष 25 वर्षापासून राजकारण, पण हे संघर्ष करताना पहिल्या दिवशी आमच्या एक्सपायर होण्याची शक्यता आली आम्हाला। रातोरात भाऊ आणि प्रदीप भाऊ, विनोद भाऊ हे आमच्या रातोरात मदतीला धावले। यांनी आम्हाला धीर दिला रात्रभर। परलाल भाऊ, एक मुरलीधर, एक आमचा पुतणे, यांनी आमच्यासाठी रात्रभर मेहनत केली। रात दिवस आमच्या शिक्षणाने बसणं उठणं
बसवणं उठवणं हे त्यांनी संघर्ष केला. खूप त्यांनी मदत केली. पोलिसांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं. या पोलीस स्टेशन काय आपलं छावणी पोलीस स्टेशनने एवढं आम्हाला सहकार्य केलं. रात्रभर डॉक्टरची व्यवस्था केली. ते आमच्यापैकी 4-4 तास येऊन बसायचे. मग पूर्ण केल्यानंतर मग आम्हाला थोडीशी वेगळं आले का आमच्या मनात का आपण आता जगू शकत नाही, काय पर्याय करायची बा. मग आम्ही भाऊंना विचारलं, भाऊ काही केलं तर आपल्याला ताईंची मदत घ्यावं लागणार आहे. आता आपल्याला ताईंना बोलावंच लागणार आहे. काय जे झालं तर मग आम्ही ताईंना काल संघर्ष केला. ताईला शारदा ताईंना म्हटलं, तुम्ही काय असेल तुमचं ते बाकीचं आम्हाला माहित आहे, तुम्हाला आम्हाला इथं जर वाचवायचं असेल तर यावं लागेल. ताईंनी शब्द दिला आम्हाला 9 वाजेपर्यंत आम्ही तुमच्याकडे पोहोचणार. तर ताईंनी 9 वाजता आमच्या इथं आम्हाला दर्शन केलं. हा 3 वाजता ताई निघाल्या तिथून. इथं आमच्या 9 वाजता ताई पोचून गेल्या. मग ताई इथं आल्यानंतर कोणी नाही, आम्ही 4 लोक. ताई म्हणे लोक म्हटलं ताई थोडासा समाज, थोडे गाव छोटे सगळे मेंढपाळ व्यवसाय येतील. मग ताईंना एक ठिकाणचा फोन आला, कोणाचा तरी आपल्या पोलीस डिपार्टमेंटचा फोन होता का. मग ताई तिथे गेल्या, ताई तिथून आल्या, भेट देऊन आल्या. तसं मी त्याबद्दल गावाचं बी आणि बाहेरून आलेल्या सगळ्या लोकांचं मी पूर्ण लोकांच्या मनापासून आभार मानतो. खूप लोकांनी आम्हाला साथ दिली या बाबतीत. आणि त्यांच्यामध्ये राहिलं आता जे ताईंच्या यांच्या सगळ्यांच्या याला मान देऊन आपण उपेक्षेला हात जरी माघार घेत असो, स्थगित करत असेल तरी पण त्यांच्या शब्दाला मान देऊन आपण जेव्हा जर यांना 21 तारीख काय दिलेली ताईंना, त्यांना 21 तारखेपर्यंत आपण वाट बघणार. नाही झाली तर 22 तारखेला मरलो तरी चालेल, जनतेसाठी गेलो तरी चालेल, पण संघर्ष हा चालूच नाही. मालेगाव तालुक्यातील मोहपाडे ग्रामस्थ गेल्या 5 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या मागण्या अतिशय रास्त होत्या. त्या मागण्यांच्या संदर्भात प्रशासन वेळोवेळी चर्चा करत होतं, परंतु समाधानकारक तोडगा निघत नसल्यामुळे आज बिडार मोर्चाच्या माध्यमातून एक निर्णायक पाऊल उचलण्यात आलं आणि त्यावेळी शारदाताई पांढरे यांच्या नेतृत्वात तो काढण्यात आला. त्यावेळी झालेल्या संघर्षातून आज कुठेतरी ह्या आंदोलनाला न्याय मिळाला असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणावं लागेल. मालेगावच्या आज प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन्माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी काढलेल्या तोडग्यावरून 7 दिवसात DLC म्हणजे जिल्हा लेवल कमिटी ही वन हक्क दाव्यासंदर्भात एक महत्त्वाची समिती असते. या समितीच्या माध्यमातून पात्र अपात्र दाव्यांच्या संदर्भातला सर्व स्क्रुटनी करण्यात येऊन उद्या 15 ऑगस्ट स्वतंत्र दिन आणि परवा रविवार असल्यामुळे सोमवार आणि मंगळवारमध्ये ते कामकाज पूर्ण करून DLCच्या वतीने अपात्र असलेल्यांची यादी घोषित करण्यात येईल आणि त्यानंतर 7 दिवसाच्या आत सर्व अतिक्रमण निष्कासित करण्याचं लेखी आश्वासन सन्माननीय उपवन संरक्षक नाशिक पूर्व तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मॅडम यांच्या समितीने दिलेला आहे. या आश्वासनाला अधीन राहून आता संतोष भाऊ असतील, बाबा असतील, सीताराम बाबा असतील, तसेच कृष्णा बोरकर साहेब असतील आणि पुंडलिक बोरकर साहेब असतील, आयनर साहेब असतील, यांचं जे उपोषण आहे ते या ठिकाणी स्थगित करण्यात आलेलं आहे. 7 दिवसाच्या आत महसूल आणि वन विभागाने आपली प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा ना भूतो ना भविष्यती असा सर्व पशुपालक, मेंढपाळ जे कोणी असतील, कोणत्या जाती धर्माचा इथे विषय नाही, पण जे कोणी पशुपालक असतील त्या सर्वांच्या वतीने वनसंपत्तीची रक्षण करण्यासाठी एक निर्णायक लढा पुन्हा एकदा फॉरेस्ट विभागाच्या कार्यालयावर धडकेल याची नोंद संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी असं या ठिकाणून मी सूचित करतो. आणि या उपोषणाला 5 दिवस टिकल्याबद्दल अशा खरं संघर्ष योद्ध्यांना मी त्रिवार सॅल्यूट करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.